तर अशोक खरातची एसआयटी मार्फत चौकशी सुरू आहे आणि आज मात्र या चौकशीचं ठिकाण हे बदललेलं आहे। आज एका अज्ञात ठिकाणी अशोक खरातची चौकशी सुरू झाली आहे। एसआयटी प्रमुख तेजस्विनी सातपुते स्वतः या खरातची चौकशी करतायत। एसआयटी आज पुजारी आणि फार्म हाऊस मधले कर्मचारी यांची देखील समोरासमोर बसून चौकशी करणार अशी माहिती देखील मिळतेय। कालच खरात याची 7 तास चौकशी झाली होती। खरात आणि या प्रकरणामधील मुख्य सूत्रधार नीरज जाधव या दोघांची देखील काल समोरासमोर चौकशी करण्यात आली। हिमांशु पोलीस क्लबमध्ये काल खरातची चौकशी झाली आणि या प्रकरणी एकूण 8 जणांची चौकशी सुरू आहे। दरम्यान एका महिलेला गुंगीचं औषध देऊन तिच्यावरती अत्याचार केल्याच्या आरोपाखाली खरात अटकेत आहे। रोज त्याचे नवनवे काळे कारनामे समोर येत आहेत। तर याच प्रकरणामधली एक अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे, ती म्हणजे भोंदूबाबा अशोक खरात याच्या विरोधामध्ये आणखी एक लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल झालाय। नाशिकमधल्या सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये अशोक खरातच्या विरोधात हा गुन्हा दाखल झाला। अत्यंत धक्कादायक अशी घटना आहे खरं तर ही, कारण पीडित महिला गर्भवती असताना या नराधम खरातनं तिचं लैंगिक शोषण केलंय। गरोदरपणामध्ये पूजा विधीच्या नावाखाली नराधम खरातनं लैंगिक अत्याचार देखील केलेत। हा सगळा उल्लेख या पीडितेनं तक्रारीत केलाय। पीडिता आणि तिच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी देखील देण्यात आली। नराधम खरात हा महिलेच्या सोबत तिचा जो पती यायचा त्याला बाहेर बसवायचा आणि तिचा लैंगिक शोषण करायचा। अशोक खरात नकली साप आणि नकली वाघाचं कातड देखील आणायचा, लोकांना घाबरवायचा, अघोरी कृत्य करत असल्याचाही उल्लेख या एफआयआर मध्ये करण्यात आलाय। नराधम अशोक खरातच्या विरोधात लैंगिक अत्याचार, महाराष्ट्र नरबळी आणि जादूटोणा प्रतिबंध कलमांच्या अंतर्गत आता गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय। अशोक खरातच्या प्रकरणामध्ये आता आयकर विभागाने देखील एंट्री घेतली आहे, त्यामुळे आता आर्थिक चौकशीला देखील वेग येणार आहे। आयकर विभागाकडून खरातच्या मालमत्तेची आणि कोट्यवधी रुपयांच्या व्यवहारांची चौकशी केली जाणार आहे। खरातच्या मालमत्ता, व्यवहार आणि उत्पन्नाच्या स्रोतांची सखोल चौकशी होईल। नाशिकसह विविध ठिकाणी असलेल्या मालमत्तांचा तपशील गोळा केला जातोय। कोट्यवधी रुपयांच्या व्यवहारांची छाननी देखील केली जाणार आहे। त्यामुळे आता जमीन व्यवहाराच्या संबंधित लोक देखील पोलिसांच्या रडारवर आहेत। जवळपास 57 सातबारे अशोक खरात आणि त्याच्या कुटुंबियांच्या नावावरती आहेत। काही सातबाऱ्यांवरती सरकारी अधिकारी आणि त्यांच्या कुटुंबियांची नावं देखील असल्याचं तपासातून समोर येत आहे। त्यामुळे या व्यवहारांच्या लिंकिंगच्या माध्यमातून हे मोठं आर्थिक जाळं आता उघड होण्याची शक्यता आहे। तर भोंदूबाबा अशोक खरातच्या याच प्रकरणावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कडक असा इशारा दिलाय। या प्रकरणाची वरिष्ठ पातळीवरून तपासणी होतीये, कुणालाही सोडणार नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। तसंच विरोधकांच्या आरोपांच्या नंतर मुख्यमंत्र्यांनी देखील पलटवार केलेला आहे। या संपूर्ण प्रकरणाची अत्यंत वरिष्ठ स्तरावर मॉनिटरिंग होते आहे। स्वतः डीजींना मी सांगितलेलं आहे की त्यांनी याचं मॉनिटरिंग करायचं आहे। याच्यामध्ये एसआयटी तयार केलेली आहे। नाशिक सीपी आणि एसआयटी मिळून या ठिकाणी हे काम पूर्ण करत आहेत आणि मला असं वाटतं की या संदर्भात कुठल्याही परिस्थितीत कोणालाही स्पेअर केलं जाणार नाही। आता याला राजकीय रंग देण्याचा काही प्रयत्न चाललेला आहे। कोणाजवळ काही पुरावा असेल तर त्यांनी तो निश्चित आणून द्यावा, त्याच्यावरही कारवाई होईल। कोणी कुठे भेटलं, कोणासोबत फोटो आहे, काय आहे, या तर गोष्टी असतात। कोणी कोणासोबत फोटो असू शकतो, पण ज्यांनी मंत्रिमंडळाची विशेष बैठक बोलवून 40 किलोमीटर दुरून त्यांना पाणी दिलं त्यांना काय शिक्षा द्यायची? आणि मंत्र्यांबद्दल बोलणारे त्यांच्याबद्दल का चूप आहेत? तिथे तोंडाला कुलूप का लागतं आहे? सिलेक्टिव्ह का बोलत आहे? त्यामुळे काहींना केवळ राजकारण आम्हाला राजकारणात इंटरेस्ट नाही आहे। आम्हाला महिलांच्या डिग्निटीमध्ये इंटरेस्ट आहे। आम्हाला ज्या महिलांच्या सोबत त्यांनी दुर्व्यवहार केला आहे त्या प्रत्येक महिलेला न्याय दिल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही। राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांच्यावरती गंभीर असे आरोप केले। अशोक खरातच्या प्रकरणामधील आक्षेपार्ह व्हिडिओ तृप्ती देसाई यांच्या ताब्यात आधीपासून होते, मात्र देसाई यांनी खरात यांच्या पत्नी आणि रुपाली चाकणकर यांच्याशी तडजोड केल्याचा दावा त्यांनी केलाय। या तडजोडीमध्ये कोट्यवधी रुपयांचा व्यवहार झाल्याचा गंभीर आरोपही पाटील यांनी केला। त्यांच्या आरोपांवरती तृप्ती देसाईंनी उत्तर दिलं।
पेनड्राईव्ह घेऊन काही लोक आले होते आणि मीच ते पेनड्राईव्ह मुख्यमंत्र्यांना दिले. पत्रकार परिषद घेतली असती तर अटक झाली नसती, असं उत्तर तृप्ती देसाई यांनी दिलंय. 2 जी मुलं आहेत ती खराताला ब्लॅकमेल करत होती. ती पुण्यात आली, सामाजिक कार्यकर्ते भगिनीला आमच्या भेटली, त्या भगिनीला ते सगळे व्हिडिओ दाखवले. त्या भगिनींनी सुद्धा न्याय द्यायचं सोडून जे गुरुमाऊली म्हणतात त्यांना भेटल्या आणि तिथेही ती तडजोड करण्यात आली. त्याचेही तपासाचे जे काही इन्व्हेस्टिगेशन्स आहे हे पोलिसांना मिळालेलं आहे. 2 दिवसात तुम्हाला नाव जाहीर करणार ना. तुम्ही आता का नाही सांगा? 2 दिवसात नाव जाहीर करणार पुराव्यानिशी. कुठलीही माहिती न घेता ज्या लोकांनी अशा आरोप केलेले आहेत, मला त्यांना एवढंच सांगायचं आहे की यामध्ये या अशोक खरातचा एन्काउंटर होणार आहे. ही बातमी पण कदाचित तुम्हाला मिळाली नाही म्हणून तुमच्या पोटात दुखतंय. ज्या राजकीय महिलांकडे हे पेनड्राईव्ह आले नाहीत, माझ्यासारख्या सामाजिक कार्यकर्तीवर विश्वास ठेवून हे लोक माझ्यापर्यंत पोचले आणि माझ्या माध्यमातून ते मुख्यमंत्र्यांपर्यंत पोचवले गेले आणि हे प्रकरण महाराष्ट्रात बाहेर आले. हे कदाचित काही लोकांना बघवत नसेल म्हणून माझ्यावर अशा पद्धतीचे आरोप केले जातात. आणि रुपाली चाकणकरांबरोबर तडजोड वगैरे म्हणजे ही हास्यास्पद गोष्ट आहे. रुपाली चाकणकर त्या पदावर राहिल्या नाही पाहिजेत किंवा त्यांच्या ज्या चुका आहेत त्या वेळोवेळी मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. अशा पद्धतीचे आरोप करणं म्हणजे एका चळवळीतल्या कार्यकर्तीला जे आहे ते बदनाम करण्यासारखं आहे. दरम्यान अंबादास दानवे यांनी याच प्रकरणावरून आता भाजपला सवाल विचारलाय. नाशिकमधील या तथाकथित कॅप्टनने ज्या प्रकारे जनता आणि बायकांची फसवणूक केली, त्याला ज्या पद्धतीचं राजकीय अभय मिळत गेलं, ते महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळीमा फासणारं. भाजपचे मोर्चा फेम नितेश राणे, महेश लांडगे यांच्यासारखे नेते हिंदुत्वाचा आव आणून गळे काढतात. त्यांना आज माझा एक सवाल आहे की आता तुमचे आक्रोश मोर्चे कुठे गेले? अशोक खरातच्या या भोंदूपणामुळे ज्या शेकडो महिलांची फसवणूक झाली, त्या पीडित महिलाही हिंदूच आहेत ना. मग आज तुमचा हिंदुत्वाचा कैवार कुठे हरवलाय? राजकीय सोयीसाठी हिंदुत्वाचा वापर करणाऱ्यांना या भगिनींचे अश्रू का दिसत नाहीयेत? अंबादास दानवे यांनी हे सवाल विचारले. खासदार सुनील तटकरेंनी खरातच्या नादी लागून कुठे रक्ताचा अभिषेक केला होता का, असा सवाल विकास लवांडे यांनी केला होता आणि त्याला सूरज चव्हाण यांनी प्रत्युत्तर दिलंय. तटकरेंच्या बोटाला झालेली जखम कारचा दरवाजा लावत असताना झाली असल्याचं ट्विट सूरज चव्हाण यांनी केलंय. त्यांची गाडी समोरून आली, आम्ही दोघं समोर आल्यानंतर ते थांबले, मी थांबलो, मी उतरून गेलो, आम्ही दोघं एकमेकांशी बोललो होतो, खाली उतरून माझी बोलत होते आणि नंतर गाडीत बसत असताना नेमका मी दरवाजा लावला आणि त्यांच्या हाताला दुखापत झाली होती. ती जी दुखापत झाली होती त्यानंतर मी स्वतः त्यांना घेऊन दवाखान्यात गेलो होतो. त्या ठिकाणी त्यांच्या त्या जखमीवरती उपचार देखील करण्यात आले होते. त्याचा स्वतः साक्षीदार मी आहे. आपण जर पाहिलं तर त्यावेळेस मी तटकरे साहेबांचं काम करत नव्हतो, तर मी गीते साहेबांचं काम करत होतो, हे मी निश्चित सांगेन. परंतु आता आपण जे बघतोय तर त्यांना ती काही झालेली दुखापत आहे तिचा वेगळीकडे नेण्याचा काही विरोधकांचा प्रयत्न चाललाय किंवा राजकीय लोक त्याचं भांडवल करतायत, हे अत्यंत अयोग्य आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.